रावणाचा जन्म आणि त्याचे बालपण. रामायणातील सर्वात ताकदवान योद्धा, अत्यंत बुद्धिमान आणि विद्वान राजा, तसेच परम शिवभक्त. पण दुर्दैवाने राक्षस म्हणून ओळखला गेलेला रावण. पण खरंच रावण फक्त एक खलनायक होता का? का तो एक अद्वितीय व्यक्तिमत्व होता? आज आपण जाणून घेणार आहोत रावणाचा जन्म कसा झाला, त्याच्या जन्मामागील गूढ भविष्यवाणी कोणती होती, आणि बालपणी त्याने कोणत्या अद्भुत गोष्टी केल्या ज्यामुळे त्याला महानता प्राप्त झाली. रावणाचा जन्म हा एक सामान्य जन्म नव्हता, तर त्यामागे एक गूढ भविष्यवाणी होती. त्याचे वडील होते महर्षी विश्रवा आणि आई होती असुर वंशातील कैकसी. कैकसीचे वडील असुर सम्राट सुमाली इच्छित होते की त्यांच्या वंशात असा पुत्र जन्माला यावा जो संपूर्ण विश्वावर राज्य करेल. म्हणूनच त्यांनी कैकसीला महर्षी विश्रवा यांच्याशी विवाह करण्यास प्रवृत्त केले. रावणाच्या जन्माच्या वेळी आकाशात अपूर्व तेजोमय प्रकाशकिरणे पसरली, जणू काही विश्वाने नव्या साम्राज्याच्या उगमाला साक्ष दिली. पण त्याच्या जन्माने केवळ पृथ्वीवरच नव्हे, तर देव, असुर आणि मानवांच्या जगातही खळबळ माजली. रावण लहानपणापासूनच असामान्य बुद्धीचा आणि तेजस्वी होता. त्याने केवळ 4 वर्षांत वेद, शास्त्र, तंत्रविद्या आणि ज्योतिषाचे सखोल ज्ञान प्राप्त केले. एवढेच नव्हे, तर तो वेदात आणि संहिता शिकण्यात इतका पटाईत होता की ऋषी देखील त्याच्या प्रज्ञेचे कौतुक करायचे. एक दिवशी लहान रावण जंगलात गेला. अचानक एक भयंकर सिंह त्याच्या समोर आला. सिंहाने मोठ्याने गर्जना केली, पण रावण घाबरला नाही. त्याने सिंहाच्या डोळ्यात डोळे घातले आणि त्याच्या तेजस्वी शक्तीने त्या सिंहाला मागे हटण्यास भाग पाडले. कैकसीने रावणाला शिकवले होते की जर त्याला सर्वशक्तिमान व्हायचे असेल, तर त्याने भगवान शंकराची आराधना करावी. लहान वयातच रावणाने हिमालयात जाऊन कठोर तप सुरू केले. शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला अमृतत्वासारखी विशेष शक्ती दिली. पण याच शक्तीमुळे त्याच्यात गर्व निर्माण झाला आणि त्याचा विनाशही निश्चित झाला. रावणाला खरंच 10 डोकी होती का? नाही. त्याच्या 10 डोक्यांचा अर्थ होता की तो 10 प्रकारच्या ज्ञानात पारंगत होता. वेद, युद्धकला, ज्योतिष. रावणाची गोष्ट आपल्याला शिकवते की ज्ञान आणि शक्ती कितीही असली तरी अहंकार आणि अतिमहत्वाकांक्षा माणसाचा नाश करू शकतात. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते? कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.